नमस्कार मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत असलेल्या कामगार आयुक्त यांच्या मार्फत गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 वेगवेगळ्या पदासाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। टोटल 78+ जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं यासाठी शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली, त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच नवपण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करू। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात महाकामगार.महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवर तुम्हाला ही नोटिफिकेशन लवकरच देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही परिपत्रक जर पाहिलं तर लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेले, यामध्ये महाराष्ट्र कामगार विभाग यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती सरळ सेवा गट क 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली। यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम अन्वये तुम्हाला पदभरती असणार। यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जे खालील संवर्ग असतात त्यामध्ये 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा मंडळामार्फत तुम्हाला गट क सेवा परीक्षा 2026 साठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हा अर्ज करता येणार। म्हणजे जर पाहिलं तर तुम्हाला कामगार विभाग जे आहे त्यामध्ये माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षक जे विभाग असतात यासाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये पहिली पोस्ट आहे निरीक्षकसाठी जर पाहिलं तर S13 मध्ये पेशकर असणार आहेत। 35,400 ते 1,22,400 दरम्यान पेशकर असणार आहेत। एकूण 62 जागा असणार आहेत। त्यासाठी पुढचा जो लेखापाल यासाठी S13 मध्ये पेशकर तेच राहणार आहेत। एकूण 12 जागा असणार आहेत। पुढची गोष्ट आहे लघु टंकलेखनसाठी S8 मध्ये 25,500 ते 81,100 दरम्यान पेशकर एकूण 4 जागा। अशा मित्रांनो 78 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। ह्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला यामध्ये ज्या जागा आहेत त्यामध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहे। यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी जर पाहिला तर तुम्हाला 13 मे 2026 पासून ते 11/6/2026 पर्यंत तुम्ही ह्या वेबसाईटवर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज लास्ट डेट असणार आहे। पेमेंटची जर पाहिलं तर 12/6/2026 पर्यंत तुम्हाला पेमेंट सुद्धा करू शकता। त्या सगळ्या डिटेल्स जर पाहिलं तर तुम्हाला कामगार.महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार। त्याचबरोबर आता राहिलेली इन्फॉर्मेशन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एज्युकेशन असेल, एज असेल, त्याचबरोबर पे स्केल असेल आणि डिटेलमध्ये तुमचं कास्ट वाईज तुम्हाला जे एकूण जागा असतात ते सुद्धा या ठिकाणी फुल माहिती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी जर पाहिलं तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला लवकरच जॉईन करा, ते सगळे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ओके, तर हे तुम्हाला एक शॉर्ट नोटीस कामगार आयुक्त मार्फत एक नवीन जाहिरात। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।